Hello students, welcome to the YouTube channel of Infinity Engineering Academy. In today's session, we are going to solve the questions which are asked in the MES Civil Mains Examination 2019 from the subject surveying. Okay, so let us start with the question number 1. So here the first question is related to the calculation of a volume. If you see the syllabus, in that syllabus one topic is mentioned, that is calculation of volume. ओके सो दिस क्वेश्चन इज रिलेटेड टू दॅट कॅल्क्युलेशन ऑफ व्हॉल्यूम. तर यामध्ये बघा आपल्याला स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की आपल्याला ट्रॅपोझाइडल फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता यामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसताना खूप लेंथी दिसत आहे किंवा टेबल फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे थोडासा यामध्ये टाइम जाईल असं वाटत आहे. तर मी दोन्ही पद्धतीने सांगेन की तुम्हाला शॉर्टकट कसा सॉल्व्ह करायचा आणि इन स्टेप पूर्ण डिटेलमध्ये जर सॉल्व्ह करायचा असेल तर कसा करायचा असेल. तर या केसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ट्रॅपोझाइडलचा जो फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम डिटरमाइन करण्याचा, तर तो माहित पाहिजे. तर तो असतो V इज इक्वल्स टू तुमचा जो काही इंटरवल आहे तो डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट फर्स्ट ऑर्डिनेट प्लस लास्ट ऑर्डिनेट प्लस 2 टाइम्स ऑल रिमेनिंग ऑर्डिनेट. हा एक सिंपल फॉर्म्युला आहे तुमचा जर तुम्हाला व्हॉल्यूम डिटरमाइन करायचा असेल तर. पण यामध्ये फर्स्ट आणि लास्ट किंवा रिमेनिंग हे जे काय असले पाहिजेत हे एरिया असले पाहिजेत, तर आपण हा व्हॉल्यूम म्हणून कन्सिडर करू शकतो. आणि जर इथं ऑर्डिनेट दिले असतील तर मग तुम्हाला तिथून एरिया मिळेल. ओके, दोन्ही एरिया असेल किंवा व्हॉल्यूम असेल सेम फॉर्म्युलाच असेल, फक्त इथं तुम्हाला एरिया घेतला इनसाइड तर व्हॉल्यूम मिळेल. इथं जर तुम्ही परत लेंथच घेत असाल तर तुम्हाला एरिया मिळेल. तर हा क्वेश्चन व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे. आता बघा यामध्ये पहिला जो एरिया आहे तो आहे 50 आणि जो इथं आहे तो आहे 750. डायरेक्टली शॉर्टकट बघा, दोघांची ऍडिशन करून घ्यायची, 800 आली. ओके, त्यानंतर रिमेनिंग जे आहेत ज्या तीन व्हॅल्यूज आहेत 600 400 1000 आणि हे 200 म्हणजे हे झाले 1200. ओके, या दोघांची जी ह्या 1200 ला आपल्याला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. सो या दोघांची ऍडिशन किती येईल बघा, 800 प्लस हे येईल तुमचं 2400 म्हणजे या दोघांची ऍडिशन झाली 3200. त्याला जर मी 2 न डिवाइड केलं तर आन्सर काय येईल बघा. यालाच आता H म्हणजे जो असतो आपला कॉन्स्टंट इंटरवल, म्हणजे ह्या व्हॅल्यूज किती तुमची व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीज कशी होत चाललेली आहे. तर डायग्राम या व्हॅल्यू मध्ये डायरेक्टली दिसत आहे 5. सो इथे येईल 5 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय हे येईल तुमचं 3200. तर हे 2 कॅन्सल होईल, हे 16 राहतील. 16 मल्टिप्लाइड बाय 5 त्यामुळे आन्सर येईल 8000 मीटर क्यूब. तर अगदी सिंपल आहे, तुम्हाला कुठेही कॅल्क्युलेटर यूज करावा लागणार नाही, टाइम पण जास्त जाणार नाही. तर हे सगळं तुम्ही ओरली सुद्धा करू शकता, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. ओरली बघा 50 प्लस 750 800, या सगळ्याची ऍडिशन केली 1200 मल्टिप्लाइड बाय 2 2400 2400 प्लस 800 3200 3200 डिवाइडेड बाय 2 1600 1600 मल्टिप्लाइड बाय 5 8000. तर हे कुठेही तुम्हाला इथं या केसमध्ये कॅल्क्युलेटर किंवा पेन सुद्धा हातात घ्यायची गरज नाही, इतकी तुमची प्रॅक्टिस असेल तर. सेकंड क्वेश्चन काय बघा, the RL of A is 98.75 and RL of B 100.75. The horizontal distance between A and B is 10 meter. If the contour interval is 0.25 meter, the distance of 19 meter from contour line from A. आता हा बघा, हा क्वेश्चन आहे, हा इंटरपोलेशन मेथडशी रिलेटेड आहे. म्हणजे कंटुरिंग जो चॅप्टर आहे ज्याला आपण नेहमी थिअरॉटिकलच अझ्युम केलेला आहे आतापर्यंत, पण एमपीएससी मध्ये काय केलं बघा, 2019 मध्ये कंटूरवर तुम्हाला न्यूमेरिकल एक्झाम्पल विचारलं. मग त्यामुळे तुम्हाला जिथं जो काही सिलेबस आहे स्मॉल पॉइंट्स असू देत, त्याचे न्यूमेरिकल्स असतील किंवा कन्सेप्ट असतील हे माहित असणं गरजेचं आहे. तर इथं सिम्पली तुम्हाला फक्त इंटरपोलेशन यूज करायचं, जे तुम्ही स्टील सब्जेक्ट मध्ये सुद्धा यूज करता किंवा सर्वे मध्ये सुद्धा तुम्ही यूज केलेला आहे. तर तुम्ही इंटरपोलेशनच्या फॉर्म्युलानुसार जाऊ शकता किंवा एका ट्रायंगलच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा हे आन्सर तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर शॉर्टकट बघा, या केसमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला काय दिलेलं आहे, पहिला जो पॉईंट दिलेला आहे हा ए पॉईंट, हा मी इथं घेतो ए पॉईंट, आणि बी चे एक पॉईंट इथं कुठं तर घेतो मी, हा बी पॉईंट तुमचा इथं आहे. आणि सपोज हे कनेक्टेड आहेत अशा पद्धतीनं. तर बघा एचं जे RL आहे ती किती आहे तुमची 98.75 आहे ए साठी, आणि बी जो आहे तो आहे तुमचा 100.75. मग ह्या दोघांमधला डिफरन्स किती झाला, हा झाला 2. हे असेल हे डिस्टन्स 2. या दोघांमधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती दिलेला आहे तुम्हाला, 10 मीटर. 10 मीटर म्हणजे 10 मीटर साठी व्हॅल्यू किती न वाढत आहे, 2 न वाढत आहे. म्हणजेच आपल्याला आता व्हॅल्यू किती पाहिजे बघा, आपल्याला जो कंटूर इंटरवल आहे तो 99 पाहिजे आणि आपल्याला डिस्टन्स ए पासून पाहिजे. मग 99 इथं कुठं तर असेल. 99 म्हणजेच व्हॅल्यू किती न इन्क्रीज झाली बघा, 98.75 होतं, व्हॅल्यू इन्क्रीज झाली 2.5 0.25. तर सिम्पली काय करायचं बघा, इथं या केसमध्ये जर 10 मीटर साठी
व्हॅल्यू इन्क्रीज होत असेल 2 मीटरनं, तर किती डिस्टन्स साठी व्हॅल्यू इन्क्रीज होईल 0.25 न. हा सिंपल इथं ट्रिक तुमचा जो आहे तो यूज करायचा. मग इथं तुम्ही मल्टिप्लिकेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन, एक्स इथं जाईल, हा 0.25 इथं येईल. सो 10 मल्टिप्लाइड बाय 0.25 डिवायडेड बाय हा 2 इथं येईल. सो 10 कॅन्सल होईल, हा 5 येईल. सो 5 मल्टिप्लाइड बाय 0.25 म्हणजेच किती येईल 1.25 मीटर. म्हणजेच हा कंटूर इंटरव्हल जो 99 चा आहे, कंटूर जो मिळणार आहे तो किती डिस्टन्स वर असेल 1.25 वर असेल. सो बी विल बी करेक्ट. वी विल बी करेक्ट. बघा अगदी सिंपल आहे. इंटरपोलेशन तुम्हाला यूज करायचं आहे, पण ही डायग्राम ड्रॉ केलात तर अगदी सिंपल टेक्निक मध्ये तुम्ही करू शकता. हे फक्त तुम्हाला हे रिलेशन तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा, आता हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. व्हेन द हाईट ऑफ सिग्नल इज नॉट द सेम ऍज दॅट ऑफ द हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट देन अ करेक्शन अप्लाइड फॉर मेजरमेंट. आता हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला सिलेबस मध्ये एक ट्रिग्नॉमेट्रिक लेवलिंग हा पॉइंट मेन्शन आहे. तर त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे आणि याचा आन्सर आहे सी, ऍक्सिस सिग्नल करेक्शन. आता बघा जर तुम्ही हा पॉइंट जर स्किप केला असेल सपोज, तरी सुद्धा अशा क्वेश्चनचे आन्सर्स कसे द्यायचे बघा. आपल्याला माहित आहे कर्वेचर करेक्शन जे आहे ही कशामुळे आहे, अर्थच्या कर्वेचरमुळे येणारी करेक्शन आहे. त्यानंतर रिफ्रॅक्शन करेक्शन कशामुळे आहे, तुमची जी काही लाईन ऑफ साईट आहे रिफ्रॅक्शनच्या प्रॉब्लेममुळे काय होते, स्लाइटली अशी चेंज होते. त्या रिफ्रॅक्शन जे आहे ऑप्टिक्स मध्ये जे रिफ्रॅक्शन होतं त्याच्याशी रिलेटेड ही करेक्शन आहे. आणि या दोघांचे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळत आहे, कंबाईन करेक्शन येणार आहे. म्हणजेच ह्या तिन्ही सुद्धा कंडिशन ह्या पॉइंटशी रिलेटेड नाहीत. त्यामुळे डायरेक्टली आन्सर काय झालं सी. म्हणजे जर तुम्ही एखाद्या वेळेस ट्रिग्नॉमेट्रिक लेवलिंग स्किप जरी केला असेल तर अशा पद्धतीनं बाकीच्या सब्जेक्टच्या नॉलेज वरून तुम्ही अशा टाइपचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. ओके, तर याचा आन्सर येईल सी. त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे हा फोटोग्रामेट्री म्हणून एक चॅप्टर आहे. त्यामध्ये तुमची जी काय रिलीफ डिस्प्लेसमेंट म्हणजे लॅटरली जे काय फोटोग्राफ मध्ये डिस्प्लेसमेंट केली जाते, डिस्प्लेसमेंट होते, त्याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे रिलीफ डिस्प्लेसमेंटचा. तर याचा सिम्पली जो फॉर्म्युला आहे तो ऑप्शन ए आहे. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला जस्ट फॉर्म्युले माहित असतील, तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचे फॉर्म्युले असतील, शॉर्ट डेफिनेशन्स असतील, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर याचा आन्सर येईल तुम्हाला ऑप्शन ए. त्यानंतर बघा हा सुद्धा एक ट्रिकी क्वेश्चन होता. हा क्वेश्चन आहे ऑप्टिकल स्क्वेअरशी रिलेटेड. तर ऑप्टिकल स्क्वेअर काय असतं आपल्याला माहित आहे, एक सर्क्युलर तुमचं अशा पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट असतं. हे सर्क्युलर तुमचं इन्स्ट्रुमेंट असतं अशा पद्धतीचं. आणि ह्याचा जो यूज आहे तर याचा यूज आपण कशासाठी करतो, हा जो यूज आहे हा आपल्याला इथून एक तुमची ही अशा पद्धतीची एक लाईन जाते आणि इथून एक जाते अशी. ही लाईन पुढे कंटिन्युअसली या डायरेक्शन मध्ये सुद्धा कंटिन्युअसली या डायरेक्शन मध्ये जाणार असते. तर आता जेव्हा आपण चेन सर्वेइंग करतो तर चेन सर्वेइंग मध्ये आपल्याला ऑफसेट घ्यावे लागतात. म्हणजेच काय, ऑफसेट जे आहेत ते काय असतात, लॅटरल डायमेन्शन मध्ये आपण लाईन्स ड्रॉ करतो. इट मे बी 90 डिग्री असतील, त्यालाच आपण परपेंडिक्युलर ऑफसेट म्हणतो, किंवा 90 डिग्री सुद्धा नसतील त्याला आपण ऑब्लिक ऑफसेट असंही म्हणतो. तर हे ऑफसेट जर आपल्याला 90 डिग्रीज पाहिजे असतील तर आपल्याला मग ओपन क्रॉस स्टॉप यूज करावा लागतो, ऑप्टिकल स्क्वेअर यूज करावा लागतो. तर हा जो क्वेश्चन आहे हा ऑप्टिकल स्क्वेअरशी रिलेटेड आहे. त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं आहे यूज टू सेटिंग आउट राईट अँगल्स. पण क्वेश्चन काय विचारलेलं आहे बघा, ह्यामध्ये दोन ग्लासेस असतात. एक असते तुमची हॉरिझॉन्टल ग्लास आणि एक असते तुमची इंडेक्स ग्लास. तर ह्या ज्या ग्लास ज्या आहेत त्या आपण 45 डिग्री मध्ये, त्या दोघांमधला अँगल असतो 45 डिग्री, हे माहिती आहे आपल्याला. पण त्यांनी काय विचारलेलं आहे बघा, ह्या ज्या ग्लासेस आहेत ह्या अशा पद्धतीचे ग्लास असते. इथं ही एक ग्लास असते तुमची अशी, आणि त्यानंतर अशी एक ग्लास असते इथं, ही इथून अशी जर तुम्ही बघितला तर ह्याला बरोबर 45 डिग्रीला, इथून बरोबर एक्झॅक्टली 45 डिग्रीला या डायरेक्शन मध्ये आणखी एक तुमची ग्लास असते, त्यालाच आपण म्हणतो इंडेक्स ग्लास इथून. ओके, आणि ह्या दोघांमधला दोन ग्लासेस मधला जो अँगल आहे तो इथं कुठेतरी तुमचा 45 डिग्री असतो. आणि इथं डबल रिफ्लेक्शन यूज केलं जातं. प्रिन्सिपल म्हणजेच काय, एखादी रे 2 वेळा रिफ्लेक्ट होत असेल तर त्या 2 मिरर मधला जो अँगल असतो त्याच्या डबल अँगल तुम्हाला इन्सिडेंट रे तुमच्या रिफ्लेक्टेड रे मध्ये मिळतो. म्हणून 90 डिग्री येतं 45 चं डबल. पण क्वेश्चन काय विचारलेला आहे, ही हॉरिझॉन्टल ग्लास इथं अँगल किती आहे आणि इथं अँगल किती आहे हे विचारलेलं आहे. आता तुम्हाला व्हॅल्यू जरी पाठ नसतील तरी इथं बघा हा नक्कीच 90 डिग्री पेक्षा जास्त आहे दोन्ही सुद्धा. तुम्हाला जर फक्त हे अरेंजमेंट माहित असेल आणि ह्या व्हॅल्यू जर आठवत नसतील, हे ऍक्च्युअली असतात इथं 120 डिग्री आणि हे 105 डिग्री असतं.
ही हॉरिझॉन्टल आणि ही इंडेक्स अशी असते. त्यामुळे ऑप्शन काय येईल तुमचा डी. त्यामुळे थोडंसं लॉजिकली सुद्धा विचार करण्याचा प्रयत्न करा. हे 45 असेल, अरेंजमेंट अशी आहे तर व्हॅल्यूज 90 डिग्रीपेक्षा जास्त आहेत, म्हणजेच कुठला येईल ऑप्शन डी येईल. सो ऑप्शन डी विल बी करेक्ट हिअर. तर अशा टाइपचे जे काही फॉर्म्युले असतील, अशा टाइपच्या जर तुम्हाला डेफिनेशन शीट्स असतील तर या खूप महत्वाच्या असणार आहेत. बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड येतात किंवा न्यूमेरिकल एक्झाम्पल मध्ये तुम्हाला फॉर्म्युल्याची गरज लागते. काही क्वेश्चन्स डेफिनेशन बेस्ड आलेले आहेत. तर ह्या सगळ्याची तयारी तुम्हाला जर करायची असेल, तुम्ही एमपीएससी एमएस साठी जर तयारी करत असाल तर नक्कीच ह्या ज्या काही फॉर्म्युला शीट्स आहेत, डेफिनेशन शीट्स आहेत, ह्या नक्कीच तुम्हाला त्या केसमध्ये बेनिफिशियल असतील टू बूस्ट युअर स्कोर. तुमचे जे काही मायनर जे काही मार्क्स जाणार आहेत किंवा फॉर्म्युला बेस्ड तुम्ही फॉर्म्युला विसरत आहात, तर तुम्ही जिथं अभ्यासाला बसलेला आहात तिथं ह्या शीट जर तुम्ही फक्त जस्ट पेस्ट करून ठेवलात आणि जरी हे तुम्ही बघितलात तर ह्या जवळपास बघा अशा ह्या फॉर्म्युला शीट पण आहे, जवळपास 6 आणि 7 अशा काहीतरी या शीट्स आहेत, डेफिनेशन शीट आणि फॉर्म्युला शीट. आणि तुम्हाला जर डिटेल स्टडी करायचा असेल तर हा आपला सेट आहे. 20 सब्जेक्ट 6 सेक्शन मध्ये डिवाइड केलेले आणि पूर्ण डिटेल हा तुमचा सेट आहे. तर याचा नक्कीच तुम्ही युज केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. आता हा क्वेश्चन जो आहे हा कर्वशी रिलेटेड क्वेश्चन आहे. आपल्या सिलेबस मध्ये कर्व म्हणून एक पॉइंट आहे. तर या केसमध्ये बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, एक अपग्रेड तुमचा कर्व आहे, त्याचा तुम्हाला 1.4 अशा पद्धतीचा स्लोप दिलेला आहे पर्सेंटेज मध्ये. आणि दुसरा पण अपग्रेडच आहे, पण थोडासा तो काय झालेला आहे, चेंज झालेला आहे. स्लोप जो आहे तो पहिल्यांदा असा काहीतरी होता, असा इन्क्रीज होत होता आणि थोडासा तो आता असा इन्क्रीज झालेला आहे. अशा पद्धतीचा हा डेटा आहे. म्हणजे तुमचा कर्व जो आहे तो असा काहीतरी येईल, असा काहीतरी हा कर्व येईल. तर पहिला जो दिलेला आहे G1, त्याला मी G1 म्हणतो ग्रेडियंट 1.4%, आणि दुसरा जो दिलेला आहे त्याला मी G2 म्हणतो 0.4%. आता हा सुद्धा बघा तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल तर लगेच क्वेश्चन सॉल्व्ह होईल. तर हा जो काही रेट चेंज होत आहे, ग्रेडचा जो रेट चेंज होत चाललेला आहे तो सुद्धा दिलेला आहे तुम्हाला 0.1%. पण हे कशासाठी दिलंय, जर 20 मीटर असेल तर, हे जर 20 मीटर असेल तर काय असणार आहे तुमचा हा रेट ऑफ ग्रेड असणार आहे. तर त्यामध्ये आता तुम्हाला लेंथचा जो फॉर्म्युला आहे, तर लेंथचा फॉर्म्युला बघा असा असतो, सिम्पली G1 मायनस G2 डिवायडेड बाय R मल्टीप्लाइड बाय तुमचे जे काही नॉमिनल लेंथ आहे चेनची, त्याने याला तुम्हाला मल्टीप्लाय करावं लागतं. तर अगदी सिंपल आहे. G1 किती आहे बघा 1.4 आहे, त्यामधून 0.4 मायनस करा, 1 मिळून जाईल. R किती आहे तुमचा 0.1 आहे आणि चेनची लेंथ किती दिलेली आहे 20 दिलेली आहे. सो हे 1 डिवायडेड बाय 0.1 10 येऊन जाईल, 10 मल्टीप्लाइड बाय 20 किती येऊन जाईल तुमचे 200 मीटर. सो हिअर ऑप्शन ए विल बी करेक्ट. तर हा तुमच्या कर्वशी रिलेटेड हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 बघा. हा अगदी जो बेसिक आपला पार्ट आहे सुरुवातीचा, त्यामध्ये आपण स्केल म्हणजे काय असतं, स्केलची रिप्रेझेंटेशन काय आहे, इंजिनिअरिंग स्केल काय आहे, आरएफ स्केल काय आहे, हा पार्ट. आता यामध्ये दोन पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. डायरेक्टली फॉर्म्युला माहित असेल तर फॉर्म्युला जर माहित असेल तर हा फॉर्म्युला असतो बघा, जर एरिया गिवन असेल RF विल बी इक्वल्स टू, बघा मी दोन्ही सांगतो तुम्हाला, RF इज इक्वल्स टू लेंथ ऑन मॅप डिवायडेड बाय लेंथ ऑन ग्राउंड. हा पहिला फॉर्म्युला येतो तुमचा. त्यानंतर तुम्ही हे जो 2 वेळा घेतलात म्हणजे लेंथला विड्थ न मल्टिप्लाय केला तर तुम्हाला एरिया मिळतो. मग RF सुद्धा 2 वेळा घ्यावा लागतो, म्हणजेच हा मिळेल तुम्हाला RF स्क्वेअर. म्हणजेच RF जो आहे तो लेंथ साठी सुद्धा सेम असेल आणि विड्थ साठी सुद्धा सेम असेल. लेंथ मल्टिप्लाइड बाय विड्थ करत आहे म्हणजे RF मल्टिप्लाइड बाय RF म्हणजे RF स्क्वेअर मिळून जाईल. इथे येईल तुमचा एरिया ऑन मॅप अँड एरिया ऑन ग्राउंड, असा हा फॉर्म्युला तयार होईल. मग आपल्याला हा RF विचारलेला आहे, तुम्हाला एरिया दिलेले आहेत, म्हणजे मला काय करावं लागेल, इथं RF विल बी इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ एरिया ऑन मॅप घ्यावं लागेल. एरिया ऑफ मॅप किती दिलेला आहे बघा 5 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे. मग हा 5 सेंटीमीटर स्क्वेअर मला मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजेच -4 येऊन जाईल. त्यानंतर एरिया ऑन ग्राउंड किती दिलेलं आहे 0.45 हेक्टर दिलेलं आहे, हे सुद्धा मला मीटर स्क्वेअर मध्ये करावं लागेल, म्हणजेच काय येईल 10⁴ येईल. आता जस्ट हे सॉल्व्ह करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा नेहमी लक्षात घ्या, कुठलाही सब्जेक्ट असेल विदाउट कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेशन करत असाल तर तुम्हाला डेसिमल पॉईंट सगळ्यात पहिल्यांदा रिमूव्ह करून टाकायचे. मग ह्यातले मी काय केले 10⁴ होते, त्यातले 2 यूज केले आणि हा पॉईंट रिमूव्ह केला. हा जो पॉईंट आहे हा रिमूव्ह केला आणि या 4च्या ऐवजी किती राहिले 2च राहिले माझे. म्हणजेच काय झालं बघा इथं, आता हे जेव्हा मी रिमूव्ह करेल तेव्हा हा 5 कॅन्सल होईल, हा 9 राहिले. सो 1 डिवायडेड बाय 9 मल्टीप्लाइड बाय हा 10⁻⁴ खाली आला, ऑलरेडी 2 आहे तिथं. सो 1 डिवायडेड बाय 10⁶ राहिले. म्हणजेच इथं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 1/9 किती आलं 1/3 आलं.
आणि 1/10⁶ किती आलं 1/10�3 आलं म्हणजेच 1/3000 1/3000 तर इतक्या फास्टली तुम्हाला हे विदाउट कॅल्क्युलेटर सिम्प्लिफिकेशन जमले पाहिजे. सो ऑप्शन डी विल बी करेक्ट. ऑप्शन डी विल बी करेक्ट. क्वेश्चन नंबर 8 बघा आता रीड करा. हा रेसिप्रोकल लेवलिंगशी रिलेटेड क्वेश्चन आहे. 2 points A and B were fixed on the opposite bank of river. दोन तुमच्या अशा पद्धतीच्या सपोज ही रिव्हर आहे, अशा पद्धतीचं ही इथं काहीतरी रिव्हर आहे आणि हा पॉइंट इथं आहे ए पॉइंट आणि हा पॉइंट इथं आहे बी पॉइंट. मग एकदा ए ला आणि एकदा बी ला असं इन्स्ट्रुमेंट आपण सेट करतो. तर यावेळेला काय सांगितलेलं बघा, जेव्हा तुम्ही ए ला होतात त्यावेळेला ए चं आणि बी चं रिडिंग जे आहे त्याला मी काय म्हणतो, ह्याला म्हणतो A1. जेव्हा ए च्या ठिकाणी तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे त्यावेळेचं रीडिंग जे आहे ए चं त्याला मी म्हणलं 1.80 आणि त्याच वेळेला बी चं जे रीडिंग आहे त्याला मी म्हणलं B1 1.30. त्यानंतर काय सांगितले बघा, देअर आफ्टर लेवल वॉज सेटअप नियर बी आणि रीडिंग्स देताना काय दिलेले आहेत, पहिला बी चं दिलेलं आहे आणि मग ए चं दिलेलं आहे. मग बी चं किती घेतो मी, याला म्हणतो B2 0.350 आणि त्यानंतर ए चं दिलेलं आहे ते दिलेलं आहे तुम्हाला 0.850 याला मी म्हणतो A2. तुम्हाला ए ची RL दिलेली आहे आणि तुम्हाला बी ची RL डिटरमाइन करायचं. पहिलाच सगळ्यात पहिल्यांदा टू डिफरन्स फाइंड आउट करायचं. टू डिफरन्स म्हणजेच काय, ह्या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे बघा, 1.8 आहे 1.3 आहे म्हणजेच हा झाला 0.50. सिमिलरली ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय 0.85 0.35 सेम आहे 0.50. या दोघांचा अवरेज किती येणार 0.50 येईल म्हणजेच हाईट बिटवीन ए अँड बी जी आहे जो काय डिफरन्स आलेला आहे तो आला 0.50. आता हा ऍड करायचा की सबस्ट्रॅक्ट करायचा कसं लक्षात ठेवायचं बघा, इथं बघा स्टाफ रीडिंग जे आहे हे कमी होत आहे 1.8 वरून स्टाफ रीडिंग कमी होत आहे म्हणजेच नक्कीच बी पॉइंट काय असेल हायर असेल, बी पॉइंट तुमचा हायर असेल. फॉर एक्झाम्पल सपोज असं आहे हे, हा ए पॉइंट इथं आहे आणि हा बी पॉइंट इथं आहे, तर हा स्टाफ इथं असेल हा स्टाफ इथं असेल. जेव्हा तुम्ही रीडिंग घ्याल तेव्हा बी चं रीडिंग कमी असेल ए चं रीडिंग जास्त असेल कारण बी तुमचा हायर आहे, रिव्हर्स असतं हे. मग आता बी हायर आहे म्हणजेच यामध्ये ही व्हॅल्यू ऍड करावी लागेल. सो 101.5 प्लस 0.5 किती येईल बघा तुमचं हे 102.0 102.0 सिम्पली 0.5 मी यामध्ये ऍड केलं. तर अशा टेक्निकचा यूज करून इमॅजिनेशन करून तुम्हाला हे आन्सर सॉल्व्ह करावं लागेल. हा अप्रॉक्सिमेट करणारा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 9 अप्रॉक्सिमेशन करावं लागेल. कंबाईन करेक्शन म्हणलं लगेच आपला फॉर्म्युला जो आहे अप्रॉक्सिमेटली -0.06728 d². आता हा फॅक्टरची जी अरेंजमेंट केलेली आहे आपण ही कशी केलेली आहे की सी तुमचा मीटर मध्ये येईल आणि डी मात्र तुम्हाला किलोमीटर मध्ये यूज करावं लागेल. अशा पद्धतीनेच हा फॅक्टर आपण डिराईव्ह करतो. आता या केसमध्ये बघा डी दिलेला आहे 2 किलोमीटर, मग 2 चा स्क्वेअर किती येईल तुमचा 4 येईल आणि या 4 न तुम्हाला 0.06 ला मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचं जे आन्सर आहे ते 0.24 असं काहीतरी आलं पाहिजे. ओके, आता इथे फक्त प्लस मायनस न विचारता न्यूमरिकल व्हॅल्यू विचारलेलं आहे त्यामुळे मायनस निग्लेक्ट करा. तर आन्सर तुमचं 0.24 च्या आसपास आलं पाहिजे. तर जे नियरेस्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए. सो या केसमध्ये तुमचा ऑप्शन ए जो आहे तो करेक्ट असेल. तर या केसमध्ये कंबाईन करेक्शनशी रिलेटेड हा क्वेश्चन आता थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, टॅकोमीटरशी रिलेटेड क्वेश्चन आहे. टॅकोमीटर मधल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पहिली कन्सेप्ट काय दिलेली आहे बघा इथं, द इंटरसेप्ट ऑफ द स्टाफ इज मॅक्झिमम व्हेन द स्टाफ इज नॉर्मल टू द लाईन ऑफ साइट. म्हणजे बघा एकदा ही लाईन ऑफ साइट अशी आहे, ही नॉर्मल आहे आणि ही काय तुमची इनक्लाइंड आहे. तर हे काय म्हणत आहेत की जेव्हा नॉर्मल असेल तेव्हा साइटचं डिस्टन्स मॅक्झिमम, तर हे मॅक्झिमम नसून जेव्हा नॉर्मल असतं तेव्हा काय असतं नेहमी हे मिनिमम असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे हा पहिली स्टेटमेंट इनकरेक्ट आली. इन द टँजेन्शियल सिस्टीम स्टाफ इज केप्ट नॉर्मल टू द लाईन ऑफ साइट. टँजेन्शियल सिस्टीम मध्ये नेहमी आपण स्टाफ जो आहे तो व्हर्टिकलच कन्सिडर करतो. त्यामध्ये मग बोथ अँगल इलिव्हेशन, बोथ अँगल डिप्रेशन, वन अँगल इलिव्हेशन, वन अँगल डिप्रेशन अशा वेगवेगळ्या कंडिशन्स असतात आणि टॅनचे फॉर्म्युले आपण तिथे यूज करतो टँजेन्शियल सिस्टीम मध्ये. स्टेडिया जे आहे ते तिथे एकच असते सेंटरची, तिथं तुमचा जो यस आहे टार्गेट जे आहे ते फिक्स ठेवलेले असतात आणि तिथं आपण 2 व्हर्टिकल अँगल टॉपला आणि बॉटमला डिटरमाइन करतो. तिथं जो स्टाफची जी पोझिशन आहे ती व्हर्टिकलच असते. त्यामुळे हे सुद्धा तुमचं इनकरेक्ट झालं. ठीक आहे. If a tachometer is fitted with analytic lens, its additive constant is non-zero. तर बघा जो आपला additive constant म्हणजेच काय होता C is equals to F plus D आणि जो आपला मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे F by
आय. तर या केसमध्ये एफ म्हणजे आहे फोकल लेंथ, आय म्हणजे आहे स्टेडिया मधला इंटरवल 2 हेअर्स आहेत त्यामधले डिस्टन्स अप्पर आणि लोअर मधलं. आणि डी काय असतं तुमचं, जो आपला ऑब्जेक्टिव्ह एंड आहे तो, आणि तुमच्या पूर्ण इन्स्ट्रुमेंटची जी काही सेंटर ऍक्सिस आहे, व्हर्टिकल ऍक्सिस, त्यामध्ये डिस्टन्स असतं. जेव्हा अनालिटिक लेन्स आपण यूज करतो तर ती अरेंजमेंट अशा पद्धतीने चेंज होते की तुमची डी व्हॅल्यू एफ प्लस डी व्हॅल्यू ही जी आहे ती नियर टू 0 होऊन जाते. म्हणूनच त्या केसमध्ये आपण ऍटिट्यूड कॉन्स्टंटला 0 घेतो. त्यामुळे इथं नॉन 0 म्हणलेलं आहे, त्यामुळे हे सुद्धा इनकरेक्ट झालं. त्यानंतर इट इज मोर कन्व्हिनियंट टू होल्ड द स्टाफ नॉर्मल टू द लाईन ऑफ अ साइट दॅन द होल्ड इट व्हर्टिकल. म्हणजे असे म्हणत आहेत हे की सपोज हे अशी ग्राउंड सरफेस असेल तर हा स्टाफ असं जे नॉर्मल आहे हे इझी पडतं ऍज कम्पेअर टू व्हर्टिकल. तुम्हीच इमॅजिन करा कोणतं सोपं पडेल, हे सोपं पडेल आपल्याला, हे कन्व्हिनियंट असेल ऍज कम्पेअर टू दिस. त्यामुळे ही सुद्धा इनकरेक्ट. आता क्वेश्चन काय विचारलं बघा, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट्स फ्रॉम द अबव. सगळ्याच इनकरेक्ट आहेत, म्हणजेच ऑप्शन काय येईल तुमचा, ऑप्शन लास्ट वन ए बी सी अँड डी. तर हे चारही ऑप्शन्स इनकरेक्ट आहेत, चारही स्टेटमेंट्स इनकरेक्ट आहेत. त्यामुळे चौथा ऑप्शन तुमचा या केसमध्ये करेक्ट असणार आहे. तर असे हे 10 क्वेश्चन्स आपल्या सर्व्हिंग मध्ये बघितलेले आहेत. तर यामध्ये बघा, जर तुम्ही चॅप्टर्स बघितले तर लेवलिंग वर क्वेश्चन विचारलेले आहेत, टॅकोमीटरवर आलेले आहेत, फोटोग्रामेट्रीवर आलेले आहे, ट्रिग्नोमेट्रीवर आलेले आहे, कर्ववर सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. तर बरेचसे चॅप्टर्स तुमच्या सिलेबस मधले यामध्ये कव्हर झालेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या सर्व्हिंगचा सिलेबस थ्रोली बघा, सगळं जो काही डिटेलमध्ये सिलेबस जो दिलेला आहे त्याचा नीट स्टडी करा. प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स अवेलेबल आहेत त्याचा स्टडी करा. त्यामध्ये जे चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, कोणत्या चॅप्टरला जास्त महत्व आहे किंवा क्वेश्चनची लेवल कशी आहे, ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं 2019च्या पेपरमध्ये तर बरेचसे न्यूमेरिकल एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे तो तशाच पद्धतीचा हायर लेवलचा झाला पाहिजे. ओके, तर तुम्हाला या स्पेशली एमपीएससी एमएस आता जी काही अपकमिंग एक्झाम येणार आहे, ज्याची प्री एक्झाम आता जस्ट झालेली आहे आणि रिझल्ट साठी तुम्ही वाट बघत आता बसलेला जात आणि रिझल्ट चांगलाच तुमचा लागणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही होपफुली स्कोर चांगला आहे आणि कट ऑफ तुम्ही क्लिअर कराल हा ऍटिट्यूड ठेवून तुम्ही पुढच्या तयारीला लागलं पाहिजे. ठीक आहे, मेन्स रिझल्ट लागल्यानंतर जे दिवस राहणार ते खूपच कमी असणार आहेत, कारण 1 ऑक्टोबरला आपली डेट जी आहे ती दिलेली आहे ऑलरेडी आयोगानं. तर तुम्ही नक्कीच याचा अभ्यास चांगला सुरुवातीपासूनच करा. आणि जर तुम्हाला काही मार्गदर्शन लागत असेल ह्या पूर्ण सगळ्या 20 सब्जेक्ट बद्दल तर आपली ऑफलाईन असेल पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी बॅच आपली ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे आणि ऑनलाईन सुद्धा बॅच आपली स्टार्ट झालेली आहे. तर तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर इथं तुम्हाला नंबर दिलेला आहे आणि आपल्या व्हिडिओच्या जी काही लिंक आहे तर त्या लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये अटॅच केलेली आहे. तर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर नक्की तिथं व्हिजिट करा, कॉल करा. ओके, तर अशाच पद्धतीने आणखी एका सब्जेक्ट सोबत आणि आणखी एका पेपर सोबत आपण नक्कीच लवकरच भेटू. थँक्यू सो मच.